मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री पनवेलमधल्या नाईट रायडर्स या बारची तोडफोड केली। मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या बारवर हल्लाबोल केला। महाराजांच्या पावनभूमीमध्ये डान्स बार सुरू ठेवू देणार नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी काल केलेलं होतं आणि त्यानंतरच मनसैनिकांनी ही तोडफोड केलेली आहे। या प्रकरणी मनसे प्रवक्ते योगेश चिलेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच मनसेचे कार्यकर्ते पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती मनसे रायगड सचिव केसरीनाथ पाटील यांनी दिलेली आहे। सकारात्मक भूमिका आहे जी राजसाहेब नेहमी म्हणतात की आज जे महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि ते घडण्याचं कारण सुद्धा कायदेच आहेत ना। तुम्ही एकीकडे कायद्याचं बंधन लोकांसाठी ठेवता पण जे बारसाठी कायदे केलेले आहेत त्याचं पालन का होत नाही। बरेच असे कायदे आहेत की आतमध्ये जे तुम्हाला बॅरिगेड्स दिलेत, काही मुली नाचतात, काही डान्स करतात, त्याचंही बंधन आहे, तेही पालन केलं जात नाही। बारच्या वरती तुमचं लॉजिंग सिस्टीम आहे, हा गैरप्रकार वाटत नाही का? आणि हे गैरप्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आज विकल्या जातात, तिथे भरघोस पैसा मिळतो आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि तोच पैसा आज हे लोक घेऊन जातात त्यांच्या देशामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कायद्याचं बंधन, सगळ्यांचं कायद्याचं बंधन त्यांनी पाळायला पाहिजे। ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे। ज्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडत असतील त्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।